Thank you, Lord. Thank you, Jesus. Amen, amen, amen. Praise the Lord, church. Good morning. सर्वांना शुभ सकाळ. आणि पुन्हा एकदा या पित्याच्या घरामध्ये आज तुम्ही ज्या सहभागितेसाठी आला आहात, तुमच्या सर्वांचं ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये मी स्वागत करतो. जे तुम्ही इथं आहात, जे तुम्ही ऑनलाईन जुडलेले आहात, तुमचं पुन्हा एकदा ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे प्रियांनो. आणि देवाला धन्यवाद आजच्या दिवसासाठी, त्याने दिलेल्या या श्वासासाठी की आम्ही आज जिवंत आहोत. आमेन. आणि ही वेळ आहे प्रियांनो, आपण देवाला धन्यवाद देणार आहोत, त्याची स्तुती, त्याचा आभार मानणार आहोत, त्याला धन्यवाद देणार आहोत, त्याला गौरव देणार आहोत. कारण सर्व आदरास, सर्व महिमेस, सर्व प्रशंसेस फक्त तो योग्य आहे. आमेन. आणि ही वेळ घेऊया, आपण त्याची आराधना करणार आहोत. तत्पूर्वी आपण एक स्तोत्रसहितामधून काही वचनं वाचूया. दावीद महाराज त्या ठिकाणी असं लिहितो, अहो तुम्ही यहोवाला नवे गीत गा, हे सर्व पृथ्वी यहोवाला गा, यहोवाला गा, त्याचे नाव धन्यवादित म्हणा, दिवसेंदिवस त्याचे तारण गाजवा, राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. कारण यहोवा थोर व परमस्तुत्य आहे, सर्व देवांपेक्षा त्याचे भय धरणे अधिक चांगले आहे असा तो आहे. कारण लोकांचे देव सर्व मूर्ती आहेत, पण यहोवाने आकाश निर्माण केली आहे. महिमा व प्रताप त्याच्या पुढे आहेत, सामर्थ्य व शोभा त्याच्या पवित्र स्थानात आहेत. अहो लोकांच्या कुळांनो, यहोवाला गौरव आणि सामर्थ्य आहेत असे म्हणा, यहोवा आहे असे म्हणा. यहोवाला त्याच्या नावाला योग्य ते गौरव द्या. अर्पण घेऊन त्याच्या अंगणामध्ये या, पवित्रतेच्या शोभेने यहोवाचे भजन करा. अहो सर्व पृथ्वी त्याच्यासमोर थरथर कापा. राष्ट्रांमध्ये म्हणा, यहोवा राज्य करतो. जगही असे स्थापले आहे की ते हलवले जात नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करील. आमेन. तयार आहात तुम्ही स्तुती आराधना करायला? हालेलुया. आमेन. तर ही वेळ घेऊया, आपण देवाची आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती करूया. आपल्यामध्ये वर्शिप टीम आहे आणि ते आपल्याला स्तुती आराधनेमध्ये चालवल. थँक्यू. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आलो आहोत आणि प्रभू आपल्यामध्ये आहे, आपल्या अगोदर आहे. तो सुरुवात आणि तो अंत आहे. आमेन, आमेन. आणि आपण वचन वाचलं की परमेश्वर थोर परमस्तुत्य आहे. आमेन. तर आपण त्याची स्तुती आराधना करूयात. आणि मी तुम्हाला एक वचन आठवण करून देते, सर्वांना माहिती आहे ते. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 4 वचन, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. आमेन. आपण आनंदित आहोत का? का आपण आनंदित आहोत? कारण त्याने आपल्याला तो आनंद दिला आहे. आमेन. सार्वकालिकतेचा आनंद त्याने आपल्या हृदयामध्ये टाकला आहे. आणि आपण त्याची आराधना करूया. जरी रात्र दुःखाची असेल तरी जी सकाळ आहे ती आनंदाची आहे. आमेन. आणि आपण नाचून गाऊन त्याला धन्यवाद देऊयात. आया है यीशु देने को खुशियाँ, जाते
हालेलुया. तो धन्यवादाच्या योग्य आहे. आपण आपले डोळे बंद करूयात आणि धन्यवाद देऊयात परमेश्वर. हालेलुया. त्याने आपले दुःख काढून आपल्याला आनंद दिला आहे. हालेलुया. त्याचे नाव स्तुतीच्या योग्य आहे. त्याचे नाव आदराच्या योग्य आहे. आपण सर्वजण धन्यवाद करूया देवा. धन्यवाद देश, धन्यवाद प्रभू, धन्यवाद पित्या माझ्या मंडळीसाठी, धन्यवाद प्रभू माझ्या परिवारासाठी, धन्यवाद पित्या प्रभूजी जे शिक्षक, जे आत्मिक शिक्षक तू आम्हाला देतोस प्रभू. धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू या परिवारासाठी प्रभूजी. मंडळी हा एक परिवार, हे तुझं शरीर आहे प्रभूजी आणि ते तुझ्या रक्ताने तू सोडवलं आहेस, विकत घेतलं आहेस प्रभूजी. आणि त्याच्यावर नरकाचे द्वार त्याचं काही एक चालणार नाही प्रभू. तुला धन्यवाद देते. धन्यवाद प्रभू तुझ्या वचनासाठी, तुझ्या अद्भुत वचनासाठी प्रभूजी. ते तू पाठवतोस आणि तू आम्हाला आरोग्य देतोस. धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू तुझ्या प्रेमासाठी. तू आम्हाला कधीच सोडत नाही प्रभू. जरी आम्ही प्रभूजी विसरतो पण तू आम्हाला कधीच विसरत नाही पित्या. प्रत्येक क्षणी प्रभूजी, प्रत्येक तासाला प्रभूजी, प्रत्येक दिवसाला प्रभू तुला आमची आठवण आहे. धन्यवाद येशू. आपण धन्यवाद देऊयात. आपलं तोंड उघडूयात आपण आपल्या शब्दामध्ये. हालेलुया. कारण की तो योग्य आहे. आपण आपले आवाज वाढूयात आणि धन्यवाद देऊयात. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद पिता. तू सांत्वन दाता परमेश्वर, तू सैन्यांचा देव. हालेलुया, हालेलुया. स्वर्गदूतांच्या स्तुतीमध्ये, आराधनामध्ये तू विराजमान आहेस. हालेलुया. थँक्यू जीसस. पण प्रभू तू आमच्या स्तुती आराधनेमध्ये उतरून येतोस पित्या. धन्यवाद येशू, धन्यवाद. हालेलुया.
क्योंकि हम सब उसके राज्य में हमारा स्वागत किया है वो परमेश्वर ने। हालेलुया। ऊंच नीच का ना कोई वजूद तेरे राज में, तेरे राज में हर किसी का है स्वागत यहाँ। तेरे राज में, तेरे राज में तेरी रहमत मिली है। तू लेता है सबको हज़ारों ज़ुबानें गाए तेरा ही नाम दोहराए। यीशु तू पवित्र है। हज़ारों ज़ुबानें गाए तेरा ही नाम दोहराए। यीशु तू पवित्र है। हज़ारों ज़ुबानें गाए तेरा ही नाम दोहराए। यीशु तू पवित्र हालेलुया। क्यों ना उसकी आराधना करें, उसको धन्यवाद दे। हालेलुया। उन हजारों में हम भी है जिसकी हम आराधना कर रहे हैं। हालेलुया। प्रभु हमारी आराधना उन स्वर्गदूतों की आराधना में मिल जाए। धन्यवाद प्रभु, हमारी आवाज प्रभु तू सुनता है। प्रभु तू हमारे स्तुति में विराजमान है। धन्यवाद प्रभु, तू यहाँ पर है पिता। हम तुझे गौरव देते हैं, हम तेरी स्तुति करते हैं, तेरी आराधना करते हैं परमेश्वर। हालेलुया। उसने हमें चुना है इसलिए हम यहाँ पे हैं। क्यों ना ऊंची आवाज करके उसे धन्यवाद करें। वो सुंदर पिता हमारे कल्पना से भी बढ़कर हमारी वो चट्टान है, वो हमारा ऊंचा गढ़ है। क्यों ना मुखों को खोलेंगे, स्वर्ग की ओर हाथ करेंगे और उसे धन्यवाद के गीत गाएंगे, नए नए गीतों को गाएंगे। रेखेंदेरे रबाशिखियाला रबांदोरोरो ओ रबाशिखियांथेरेरे। हम तेरा नाम ऊंचा उठाते हैं प्रभु। इस मंडली में प्रभु जी तेरा नाम हम ऊंचा उठाते हैं, सबसे ऊंचा, क्योंकि तू राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु, तेरे जैसा कोई भी नहीं है। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। रियाला रबा शेखेनंदरो। क्यों ना आवाज को उठा करेंगे, क्योंकि हम उसे कुछ भी नहीं दे सकते। या होट्याच्या फळाशिवाय आपण त्याला दुसरं काही देऊ शकत नाही। का नाही मुख खोलून त्याला उंच करूया आपल्या जीवनामध्ये। तो इथे आपल्यामध्ये आहे, तो इथे फिरत आहे आपल्या अवतीभोवती। का नाही त्याला धन्यवाद देऊया। तुमचं हृदय खोला। थँक यू जीसस। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आपल्या कल्पनेपेक्षा पण तो सुंदर आहे, उत्तम आहे। का नाही ते गीत गाऊया त्याला आणि सर्वांनी आपल्या हृदयापासून त्याला हे गाऊया। मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम। क्यों ना सब मिलकर गाएंगे। ओ मेरी कल्पना से सुंदर हो तुम यीशु, मेरी सोच से भी बढ़कर
बढ़कर हो तुम, और मेरी सोच से भी बढ़कर हो तुम। मेरी कल्पना से सुंदर हो तुम, सोच से भी बेहतर हो तुम। सब मिलकर मेरी कल्पना से सुंदर हो तुम यीशु, मेरी सोच से भी बेहतर हो तुम। मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम। यस प्रभू जी, धन्यवाद। मी कल्पना नाही करू शकत, तू इतका चांगला आहेस। का नाही सगळ्यांनी ते येशूला सांगू की तू इतका सुंदर आहे, तू इतका छान आहे की माझ्या प्रत्येक संकटात तू माझ्यासाठी उभा राहतोस। का नाही मुख खोलून त्याला बोलूया। धन्यवाद येशू राजा, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू, तू माझ्यासाठी उभा राहतोस म्हणून धन्यवाद येशू। माझी चट्टान आहेस, तू माझा उंच गड आहे, माझं लपण्याचं ठिकाण आहेस। थँक यू लॉर्ड जीसस। थँक यू जीसस। Thank you, Jesus. Sorry, Rabba, Sarabireba. Thank you, Rabba, Sharandharara. Thank you, Jesus. Thank you, Jesus. प्रियानं आपले डोळे बंद असताना जो राजांचा राजा आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, जो सेनाधीश परमेश्वर आहे, ह्या जगाचा निर्माण करता आहे, जो सर्वाहून श्रेष्ठ परमेश्वर आहे, त्याच्याकडे आपण लक्ष लावूया, कारण फक्त तोच योग्य आहे। आमच्या सर्व स्तुतीच्या, आमच्या सर्व महिमा, प्रशंसा, ऑल ग्लोरी, ऑनर, डोमिनियन, पॉवर, एव्हरीथिंग बिलॉंग्स टू हिम। सर्व काही त्याचं आहे। थँक्यू जीसस, थँक्यू। आणि जसं आपण प्रियानो त्याच्या नावाला उंच केलं आहे, तसं त्याचं राज्य इथं प्रस्थापित झालं आहे। थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड। धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद। रिखारा बशरा, रिखारा बा, रियरा बशरा, रे बशरांथारा, रियरा बशरा, रिखेरे बा। थँक्यू जीसस। ओ रे बशरा, रिखेरे बा, रियरा बा, रे बशरांथारा बा, रेखारा। मी जे बोललो आहे ते करण्यासाठी मी विश्वासू परमेश्वर आहे। मी जे बोललो आहे ते करण्यासाठी मी विश्वासू परमेश्वर आहे। मी सर्व समर्थ देव आहे। ओ थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस। माझा सेवक याकोब, मला निवडलेला इस्रायल, याच्यामुळं मी तुझे नाव घेऊन हाक मारली। तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले। मीच परमेश्वर, अन्य कुणी नव्हे, माझ्या वेगळा देव नाही। तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले। यावरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्या वेगळा कुणी नाही। मीच परमेश्वर, अन्य कुणी नाही। आमेन। थँक्यू जीसस, थँक्यू जीसस। लॉर्ड, वी एक्नॉलेज यू ॲज अ किंग अँड लॉर्ड। प्रभू, आम्ही हे म्हणतो की तूच आमचा राजा आहे, तू आमचा प्रभू आहे, तू आमचा देव आहे। थँक्यू जीसस। हो, आणि फक्त येशू तुझ्या नावाला आम्ही उंच करतो। प्रियानं, तुमची कुठली का परिस्थिती असाना, आज ते जसं तुम्ही येशूचं नाव उंच करताय तशी ती परिस्थिती छोटी होणार आहे। थँक्यू जीसस। ज्या परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा धन्यवाद द्यायला लागतो ती परिस्थिती लहान होणार आहे। प्रियांनो, त्या परमेश्वराला मोठं करूया आपल्या जीवनामध्ये। लेट अस मॅग्निफाय हिज नेम। धन्यवाद प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण सर्व परिस्थितीपेक्षा, आमच्या प्रत्येक शरीराच्या परिस्थितीपेक्षा, आमच्या वातावरणामध्ये, आमच्या समाजामध्ये
त्या सर्व परिस्थितीपेक्षा तू मोठा परमेश्वर आहे. धन्यवाद देतो आणि आम्ही तुला उंचावतो, तुला गौरव देतो येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, हालेलुया. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. परमेश्वर विश्वासू आहे आणि सर्वदा. परमेश्वर अद्भुत आहे आणि सर्वदा. आमेन, आमेन, आमेन. प्रियानं, देवाचं वचन जे जिवंत आहे, ते आत्मा आहे, जे जीवनाचं परिवर्तन करणारं आहे, जे सदा सर्व काळासाठी होय आणि आमेन आहे, ते वचन आपण कबूल करूया. आमेन. पहिलं योहानाचं पत्र 4 अध्याय 4 वचन. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. आमेन. मी देवाचा आहे आणि जगावर व सैतानावर मी जय मिळवला आहे, कारण जो माझ्यामध्ये आहे तो या जगात असणाऱ्यापेक्षा मोठा आहे. मी देवाचा आहे आणि मी सैतानावर, जगावर जय मिळवला आहे, कारण जो माझ्यामध्ये आहे तो या जगात असणाऱ्यापेक्षा खूप मोठा आणि सर्व समर्थ आहे. आमेन. थँक्यू जीसस. हो, धन्यवाद, धन्यवाद. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. धन्यवाद, तू आम्हाला जय दिला आहेस प्रभू. थँक्यू जीस. का नाही प्रियानो, आत्म्यामध्ये प्रभूला धन्यवाद देऊया. री रबा शरा री खेरबा रिया रबा शरा. आपला आवाज उंचावूया प्रियानो. रिया रबा शरा री खेरबा. प्रत्येक परिस्थितीवर, या जगावर, सैतानाच्या सर्व सामर्थ्यावर त्यांनी आम्हाला विजय दिला आहे. त्यांनी आम्हाला महाविजय केला आहे. थँक्यू जीसस. प्रभू धन्यवाद, तू आमच्यामध्ये वस्ती करतो. जो आमच्यामध्ये आहे तो जगात असणाऱ्यापेक्षा खूप महान आहे, सर्व समर्थ आहे. लॉर्ड, वी एक्नॉलेज युअर प्रेझेन्स इन आवर मिड्स लॉर्ड. प्रभू धन्यवाद, आम्ही ती जाणीव ठेवतो की तू आमच्यामध्ये आहे. ख्रिस्त आमच्यामध्ये, गौरवी आशा, जो मोठा आहे, जो सर्व समर्थ आहे, ज्याने जय मिळवला आहे. थँक्यू जीसस. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. काने प्रियानं प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. वी ब्लेस यू. हो, धन्यवाद प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. धन्यवाद, तू आमचा विजयी राजा आहेस. थँक्यू जीसस. हालेलुया. काने प्रियानं आपण खाली बसूया, वेळेस प्रभूला धन्यवाद देऊया. करणार आहोत पुन्हा एकदा देण्याद्वारे आपण देवाला धन्यवाद देणार आहोत. आणि प्रियांनो, देण्याचं एक उत्तम उदाहरण प्रभू येशूपेक्षा दुसरं कोणाकडेच नाही आहे. मी विचार करत होतो, जर प्रभू येशूने जी 3.5 वर्ष सेवा केली, तो सेवा करून फक्त थांबला असता तिथंच, आणि समजा तो म्हटला असता, नाही बाबा मी वधस्तंभावर नाही जात, अर्धी सेवा जर झाली असती तर जगाचं काय झालं असतं. आमेन. आणि देण्याच्या बाबतीमध्ये पण काही अशा गोष्टी घडतात. 1-2 वचनं मी तुमच्यासाठी वाचू इच्छितो प्रियांनो. प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय आणि 31वा वचन त्या ठिकाणी असं लिहिलं आहे. आणि तो म्हणाला, कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझे दान धर्म देवासमोर आठवण्यात आले आहे. आमेन. देवासमोर आठवण्यात आले आहे. आणि आम्ही त्या विधवेच्या बाबतीत देखील जर आम्ही दरवेळेस वाचतो ते वचन, नाही का, की तिने जे दिलं ते देवाने पाहिलं. आमेन. देव हा पाहतो प्रियांनो. आणि त्या ठिकाणी जे अदर म्हणजे दुसरे लोक होते ते देखील दान देत होते किंवा ते देखील त्या भांडारात टाकत होते प्रियांनो. पण येशूने काही निरीक्षण केलं, तो पाहतो कारण. आणि प्रियांनो, मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही जे कोणी बसलेलो आहोत, तुम्ही आठवा, तुमचं फ्लॅशबॅकमध्ये थोडंसं जा तुम्ही आणि आठवा त्या काळात तुम्ही कसे होते, आज तुम्ही कसे आहात. निश्चितच असं कुणीच म्हणणार नाही की मी अधोगतीला गेलोय किंवा मी त्रासात गेलो. प्रभूने आम्हा प्रत्येकाला उंच 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 असंच केलंय. मग त्याने आम्हाला म्हणजे फायनान्शियली म्हणा, आरोग्यामध्ये, सर्व गोष्टीमध्ये त्याने आम्हाला उंच केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मग आम्ही देतो ते देखील आमचा प्रभू येशू पाहतो प्रियांनो. त्या ठिकाणी बाकीच्या लोकांनी पण दिलं, पण ते क्षमतेनुसार नव्हते देत, मला वाटतं असं. कारण विधवेकडे जे काय होतं, तिने जे काय होतं ते सर्व त्या ठिकाणी टाकून दिलं. पण आम्ही कधी कधी आम्हाला जी क्षमता देवाने दिलेली आहे ती कदाचित भरपूर आहे आमच्याकडं. आणि कदाचित आम्ही असा विचार करतो, चला द्यायचं आहे म्हणून देतो आम्ही, किंवा देणं भाग पडतंय
म्हणून देऊ, तर तसं देऊ नये प्रियांनो, कारण देव पाहणार आहे आणि तो निश्चित आशीर्वादित करणारा देवबाप आहे. कारण जसं मलाखीच्या पुस्तकात 3 अध्याय 10व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुम्ही देऊन पाहणार का, माझी प्रतीची घेऊन पहा की आकाश कपाटे उघडून पुरणार नाही एवढा आशीर्वाद मी तुमच्याकरता वर्षते की नाही याची प्रचिती घेऊन पहा. आणि प्रियांनो तो कुणाचाच ऋणी राहत नाही प्रियांनो. म्हणून आज आम्हाला जी क्षमता देवाने दिलेली आहे त्या क्षमतेनुसार पुन्हा एकदा मी देव राज्यामध्ये पेरणी करणार आहोत. आणि मी विश्वासाने हे सांगतो तुम्हाला प्रियांनो की जो पेरतो तो चांगला हंगाम देखील पाहतो. आमेन. आणि आम्ही चांगले हंगाम पाहणारे लोक आहेत. आणि मी नेहमी मंडळीला उत्तेजन देत असतो आणि मी अभिमानाने सांगतो की ही मंडळी खूप देणारी मंडळी आहे. आणि प्रियांनो तुम्ही देता त्याद्वारे खूप काही गोष्टी घडत आहेत, शिष्य तयार होत आहेत, सेवा कार्य वाढत आहेत. आपल्या फूड प्रोजेक्टद्वारे अनेक लोकांना आपण रोजचं एक वेळचं जेवण आपण देत आहोत, ते सर्व तुमच्या देण्यामुळे घडत आहे आणि त्याद्वारे तुम्ही आशीर्वादित होत आहात प्रियांनो. आमेन. आणि म्हणून आपण संतोषाने आनंदाने या सेवेमध्ये आपण सहभागी होऊया आणि देवाला देऊया आपण. आणि या सेवेमध्ये आपल्याला ब्रदर शुभम चोपडे, सिस्टर आराधना चोपडे, सिस्टर निवेदिता भोसले आणि ब्रदर पद्माकर भोसले आपल्याला या सेवेमध्ये सहकार्य करतील आणि क्वायर आपल्याला गीतामधून चालवेल. थँक्यू. Praise the Lord. Hallelujah. मी आशीर्वाद आहे, मी अभिवचन आहे, मी आशा आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे, मी आशीर्वाद आहे. आहात का आशीर्वाद? मग जर तुम्ही आशीर्वाद आहात तर तुम्ही कोणाला तरी आशीर्वाद द्यायला पाहिजे. या ठिकाणी इतके लोक आहेत, तुम्ही नुसतेच येऊ नका. गो अँड ब्लेस समबडी. पण आपली जागा सोडा, कोणाला तरी जाऊन म्हणा तुम्ही आशीर्वाद आहात माझ्या जीवनासाठी, माझ्या परिवारासाठी, मंडळीसाठी. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.
आमेन, आमेन, आमेन. जर कोणी एकटं उभा असेल तर त्यांच्याकडे जा, त्यांना भेटा. हालेलुया. त्यांना सांगा तुम्ही सुंदर दिसता, तुम्ही देवाने तुम्हाला फार सुरेख बनवलेलं आहे आणि परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे ह्या पृथ्वीवर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Thank you, Jesus. Amen, 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 amen. आपल्या जागेवर तुम्ही येऊन बसू शकता. थँक्यू. प्रियांनो, ह्या जगामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. देवाने तुम्हाला मला पाचारण केलेले आशीर्वाद देण्यासाठी. ओके, आज मी शुभवर्तमानाबद्दल बोलणार होतो, पण मी त्या सहज जोडून काही गोष्टी आज तुम्हाला सांगते बोलणार आहे. देवाच्या वचनातून काही गोष्टी तुम्हाला सांगते मी वाटून घेणार आहे. कारण मागच्या आठवडी मी तुम्हाला देवाच्या वचनाबद्दल बोललो की देवाच्या वचनाचं महत्त्व, आणि मला माहीत नाही की तुम्ही त्याला किती मूल्य देता आहात. जर तुम्ही मूल्यवान तुमच्यासाठी ते आहे, तुम्ही त्याच्यावर मनन कराल, तुम्ही त्याला आपल्या जीवनातलं पहिलं स्थान द्याल. दुसरी गोष्ट, मागच्या आठवड्यात मी बोललो प्रार्थनेच्या जीवनाविषयी बोललो. प्रार्थनेचं जीवन, प्रार्थना ही किती महत्त्वाची आहे. जर परमेश्वराला ह्या जगात काही करायचं असेल, तुमच्या जीवनात असू देत किंवा ह्या शहराच्या जीवनात असू देत, तुमच्या परिवाराच्या जीवनामध्ये असू देत, मंडळीच्या जीवनामध्ये असू देत, तर देवाने प्रार्थना हा एक मार्ग ठेवला की आम्ही त्याला मागू शकतो. बायबलचं वचन तर तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही मागत नाही. जेव्हा तुम्ही मागता, तुम्ही चुकीच्या रीतीने मागता. आणि हे सर्व ह्या ज्या गोष्टी आहेत प्रियांनो, आम्हाला माहीत असल्या पाहिजे की प्रार्थना जर प्रभू येशू ख्रिस्ताला फार मूल्यवान होती, तर मला किती मूल्यवान असली पाहिजे. येशू ख्रिस्त जर देवाचा पुत्र स्वर्गातून उतरून आला होता, ह्या पृथ्वीवर त्याने आपलं जीवन जगलं आणि त्याला प्रार्थनेला महत्त्व होतं, त्यांनी महत्त्व दिलं. तो प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी देवावर अवलंबून होता आणि मी शिकलं पाहिजे त्याच्यावर अवलंबून राहणं. आणि मी मागच्या काही दिवसापूर्वी जेव्हा मी प्रार्थना, मला असं वाटलं होतं की मी ह्या 3 गोष्टीवर उपदेश करेन. पहिली गोष्ट म्हणजे मी देवाच्या वचनावर उपदेश करेन, दुसरं म्हणजे मी प्रार्थनेवर बोलेन, आणि तिसरं म्हणजे मी सुवार्ता प्रसाराबद्दल बोलेन. आणि त्यावर मी तयार करत असताना मी म्हणजे बराच मनन करत होतो, प्रार्थना करत होतो. रोमकरासपत्राचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन आज आपण वाचून ऐकूया. रोमकरासपत्राचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. पौल, येशू ख्रिस्ताचा दास, प्रेषित होण्यास बोलावलेला, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, याच्याकडून. फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो. पॉल तो म्हणतो की मी एक बॉन्ड सर्वंट आहे. तो म्हणतो की मी एक सेवक आहे. काय त्यांनी शब्द वापरला मराठीमध्ये? येशू ख्रिस्ताचा दास म्हटलंय ना. येशू ख्रिस्ताचा, येशू ख्रिस्ताचा दास म्हटलंय. आय एम अ बॉन्ड सर्वंट. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे बॉन्ड सर्वंट म्हणजे प्रियांनो ज्याने स्वतः स्व इच्छेने बांधून घेतलेलं आहे. पहा प्रियांनो, जुन्या करारामध्ये आम्हाला दासांची गुलाम म्हणतात, गुलाम. पण असा गुलाम असतो की ज्या बायबलचं वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळेला 50 वर्षाचा काळ, योबेल वर्ष येतं, त्यावेळेस सर्व गुलामांना मुक्त करायचं असतं. पण जो गुलाम असतो तो म्हणतो की नाही, मला माझ्या मालकाचं घर आवडलेलं आहे आणि मी मालकाबरोबर राहणार आहे, माझं जीवन मालकासाठी समर्पित आहे आणि म्हणून मी ह्याचं घर सोडून जाणार नाही, असं गुलाम ठरवतो.
त्याला मोकळीकता असते, तो सोडून जाऊ शकतो. मग मालक त्याला आपल्याबरोबर घेतो, हातामध्ये आरी घेतो आणि त्याला दाराकडे नेतो आणि दाराला त्याचं कान टोचतो, त्याला छिद्र पाडतो. आणि त्या व्यक्तीला ज्यावेळेस त्याला छिद्र असतं ह्या कानामध्ये, त्याला बॉन्ड सर्वंट म्हणतात. असा गुलाम ज्याने स्वतःहून आपलं समर्पण आपल्या मालकाला केलेलं. आणि ते पॉल इथं म्हणत की आय एम बॉन्ड सर्वंट ऑफ ख्राइस्ट जीसस. प्रियांनो, जर पौलाचं मार्गदर्शन तुम्ही पाहिलं, पॉल एक परुषी होता, परुषांपैकी परुषी होता. त्याला नियमशास्त्र पूर्ण माहीत होतं. नियमशास्त्र तो म्हणतो की मी पूर्ण पालन केलेलं आहे. नियमशास्त्रासाठी तो अत्यंत अवेशी असलेला, तेवढंच नव्हे तर मंडळीचा छळ करणारा तो असा होता. आम्हाला सर्वांना ह्या गोष्टी माहीत असतील पाऊलाच्या बाबतीमध्ये. पण तो म्हणतो की आता मी मी गुलाम आहे, बॉन्ड सर्वंट आहे. मी स्वतःहून येशू ख्रिस्ताला आणि मग येशू ख्रिस्ताने मला एक प्रेषित होण्यासाठी बोलवलेलं आहे. पण मला तो शब्द जास्त आवडला आणि तो म्हणजे सेपरेटेड टू द गॉस्पल ऑफ गॉड. मी वेगळा केलेला आहे. सगळे म्हणा वेगळा केलेला. फार महत्वाची गोष्ट पण हा शब्द समजणं. आय एम सेपरेटेड, वी आर सेपरेटेड. कारण पवित्र शास्त्रामध्ये वेगळे केलेले हे वारंवार आलेला शब्द आहे. एक्लेसिया म्हणजे चर्च. चर्च म्हणजे हॉल नाही आहे प्रियांनो. चर्चमध्ये चर्च म्हणजे बऱ्याच वेळा बरेच लोक गोव्याला जातात आणि म्हणतात आम्ही चर्च पाहून आलो. आणि हे ते स्टेटमेंट जगातल्या लोकांसाठी ठीक आहे, जगिक लोक त्याचा अर्थ. पण तुमच्या मासाठी चर्च म्हणजे बाहेर बोलवलेले लोक. कुठले लोक? बाहेर. एक्लेसिया, ज्यांना वेगळं केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. स्वतःहून मी वेगळा केलेला आहे. आय एम सेपरेटेड अनटू गॉस्पल. पण पॉल म्हणतो मी शुभवर्तमानासाठी वेगळा केलेला आहे. हे वेगळं करणं ही आत्ताची गोष्ट नाहीये, ही फार पूर्वीपासून म्हणजे जुन्या करारामध्ये वेगळं करणं बस सांगितलेलं आहे. बायबलमध्ये जर तुम्ही लेवीचं पुस्तक याचा 20वा अध्याय 24 ते 26 वचन आपण वाचूया. लेवीचं पुस्तक याचा 20वा अध्याय 24 ते 26 वचन. लेवीचं पुस्तक याचा 20वा अध्याय 24 ते 26 वचन. आणि मी तुम्हाला सांगितले आहे की त्यांचा देश तुम्हाला वतन असा होईल आणि मी तो दूध व मध वाहणारा देश तुम्हाला वतन म्हणून देईल. आमेन. देव परमेश्वर आम्हाला वतनी देश देऊ इच्छितो, इस्रायल राष्ट्राला. ज्याने तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे केले आहे, तो मी यहोवा तुमचा देव आहे. हा, देव परमेश्वर इतर लोकांपेक्षा तुम्हाला वेगळं करू इच्छितो. हालेलुया. सगळे म्हणाल का मी वेगळा केलेला आहे. आय एम सेपरेटेड अनटू गॉड. मी वेगळा केलेला आहे. आणि प्रियांनो, ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. प्रभू करो तुम्ही आणि मी स्वतःला वेगळे केलेले लोक समजायला पाहिजे. मास्टर कशात वेगळे का आपण पाहणार आहोत आज प्रियांनो. काही गोष्टी आहेत की ज्या आमच्या देवाने आम्हाला का वेगळं केलं हे आम्हाला समजायला पाहिजे. जर आम्ही ते समजलो तर आमच्या जीवनामध्ये बराचसा बदल होणार आहे. आम्ही का वेगळे केलेले आहोत. वाचा पुढचं वचन. पण तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशु यामध्ये आणि शुद्ध व शुद्ध पक्षी यामध्ये भेद करा. तुम्ही शुद्ध अशुद्ध, आता पशु आणि पक्षी ह्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. पण आम्हाला माहित आहे प्रियांनो, नव्या करारामध्ये देवाने पशु पक्षी शुद्ध अशुद्ध, ज्यावेळेस पेत्राकडं ते थाळी आली तो म्हणाला ज्याला मी शुद्ध करतो त्याला तू अशुद्ध म्हणू शकत नाही, पेत्रा मारून खा. फार चॅलेंजिंग होतं पेत्रासाठी. एका यहुदी व्यक्तीला, ज्या यहुदी व्यक्तीच्या मनामध्ये सातत्याने शुद्ध आणि अशुद्ध, शुद्ध आणि अशुद्ध, शुद्ध आणि अशुद्ध, मी हे नाही खाऊ शकत, ज्याचे खूर दुभागलेले नाहीयेत,
अशांचं मांस मी खाऊ शकत नाही, ते माझे अशुद्ध आहे, ते माझे अशुद्ध आहे असं बायबल सांगतं. आणि म्हणून ज्या वेळेला त्या थाळीमध्ये ते मांस आलं त्यावेळेस मला नाही नाही प्रभू मी नाही खाऊ शकत आहे, मला नाही जमणार. पुढं, आणि पशुकडून किंवा पक्षाकडून किंवा जे काही भूमीवर चालते ज्याला अशुद्ध असे मी तुम्हास वेगळे केले त्याकडून तुम्ही आपले जीव ओंगळ करू नका. पहा, आता नव्या करारामध्ये हे अशुद्ध काय आहे, शुद्ध काय आम्हाला माहीत असलं पाहिजे. बायबलचं वचन सांगतं आम्ही अशुद्ध गोष्टीला स्पर्शला करता कामा नये, आम्हाला वेगळं केलेलं आहे. पुढचं 26 वचन, आणि तुम्ही माझ्यासाठी पवित्र व्हा, आमेन, कारण मी यहोवा पवित्र आहे. हालेलुया. आणि तुम्ही माझेच व्हावे म्हणून मी तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे केले आहे. सगळ्या मला देवाने वेगळं केलं आहे. पण नव्या करारामध्ये ही अत्यंत सत्य घटना आम्हाला माहीत असली पाहिजे की परमेश्वराने आम्हाला वेगळं केलेलं. वी आर सेपरेटेड फ्रॉम द वर्ल्ड. मग आता नव्या करारामध्ये काय, फार महत्वाची गोष्ट प्रियांनो, आपण 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 6वा अध्याय 16 आणि 17 वचन वाचूया. आणि हे आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. मला कुठल्या गोष्टीमध्ये मला वेगळं करण्यात आलेलं आहे. जुन्या करारामध्ये ते पशु आणि पक्ष्यामधला तो भेद असेल, पण नव्या करारामध्ये काय आहे. आणि देवाच्या पवित्र स्थानाचा मूर्तीशी काय मिलाप. पहा, देवाच्या पवित्र स्थानाचा मूर्तीशी काय संबंध. ऍक्च्युली बायबलमध्ये जर तुम्ही 14व्या वचनापासून वाचायला सुरुवात कराल तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की अविश्वासणाऱ्या संगती जोडून विजोड होऊ नका. विशेष करून विवाहित विवाह करण्याविषयी तो गोष्टी सांगितलेल्या आहेत. विश्वासणारे आणि अविश्वासणारे, अंधार आणि प्रकाश, सैतान आणि प्रभू येशू यांचा मेळ होणं अशक्य आहे. बर, पुढं, आपण तर जिवंत देवाचे पवित्र स्थान आहोत. आपण काय आहोत. सगळे म्हणा मी, सगळे बोला मी जिवंत देवाचा मंदिर आहे. अरे बापरे, बघू शकता का स्वतःला तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही आरशामध्ये स्वतःला बघता, अरे मी जिवंत देवाचं पवित्र स्थान आहे. आय एम अ टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मी जिवंत देवाचं पवित्र स्थान आहे. देवाने असे म्हटले की मी त्यांच्या आत वस्ती करीन. मी त्यांच्या आत वस्ती. आज फार सुरेखरित्या वचन रेचलने वाचलं ना. काय वचन होतं आजचं. काय काय वचन होतं. पुढचं पाठ, मागचं काय काय वचन होतं आजचं. जो माझ्यामध्ये आहे जगात असणाऱ्यापेक्षाही हालेलुया मोठा आहे. खरंच का हो. तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. तुम्हाला माहित आहे का. माहित आहे का जो तुमच्यामध्ये आहे तो मोठा आहे. पुढे वाचूया. मी त्यांच्या आत वस्ती करेन व मी त्यांच्या आत वस्ती करेन व त्यांच्यामध्ये चालेन. आणि त्यांच्यामध्ये चालेन. आणि मी त्यांचा देव होईन. मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. ते माझे लोक होतील. बर, आपल्याला पुढचं वचन पण 17 पण वाचायचंय. म्हणून तुम्ही त्यांच्यामधून निघून या. तुम्ही त्यांच्यामधून बाहेर निघा आणि तुम्ही वेगळे व्हा. तुम्ही काय व्हा. तुम्ही काय व्हा. कोणाला वेगळं व्हायचंय. देवाने तर वेगळं केलेलं आहे. मला वेगळं व्हायचंय. हालेलुया. मी काही गोष्टी नाही करू शकत. मी वेगळं असला पाहिजे. मागच्या काही दिवसापूर्वी मी एका एंगेजमेंटला गेलो होतो. एंगेजमेंट अटेंड केलं आणि त्या एंगेजमेंटमध्ये एक उपदेश केला गेला. आणि त्या उपदेशामध्ये त्या पालकाने एक वक्तव्य केलं. आणि त्या वक्तव्याचं असं वक्तव्य होतं की ते वक्तव्य असं होतं की त्याला त्याच्या बायकोला, म्हणजे तो होता मध्य प्रदेशमधला, आणि तो म्हटला की मला आमच्या
आमच्या ट्रेडिशनमध्ये आमचं असं ट्रेडिशन आहे की त्यामध्ये ते येऊन पाया पडतात, की पायाला शिवतात. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे ट्रेडिशन आहे हे ट्रेडिशन हे, आणि त्यामध्ये रिस्पेक्ट म्हणून ते पडतात. आय एम नॉथिंग रॉंग दॅट, मला माहीत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की जी माझी पत्नी होती ती नॉर्थ ईस्टची होती आणि तिला ते समजणं कठीण होतं. मला तिला समजावून सांगावं लागलं की नाही बाबा, हा कल्चर तुला स्वीकारायचा आहे. आणि मी जेव्हा त्याबद्दल विचार करत होतो आणि तो उपदेश करत होतो आणि मी ऐकत होतो, आणि मग मी त्याला जाऊन चर्च संपल्यानं, म्हणजे त्यांनी उपदेश संपल्यानं मी त्याला भेटलो आणि म्हटलं की तू जगाचं कल्चर मान्य करणार आहेस का देवाचं कल्चर मान्य करणार आहेस? व्हेरी चॅलेंजिंग. जगाचं कल्चर आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो. ह्या भारतामध्ये वेगवेगळ्या कल्चर्स आहेत प्रियांनो, आणि आम्ही त्याच्या विरोधात नाही आहे, ते रिस्पेक्ट आहे, प्रेज गॉड. पण पवित्र शास्त्र सांगतं माझ्यामध्ये जिवंत देव परमेश्वर आहे, जो ख्रिस्त माझ्यामध्ये गौरवाची आशा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता हा ख्रिस्त कोणासमोर जाऊन झुकू शकेल का, हा प्रश्न आहे. हॅलो, प्रेज द लॉर्ड. हा ख्रिस्त जो माझ्यामध्ये जिवंत मोठा परमेश्वर सर्वश्रेष्ठ राजांचा राजा माझ्यामध्ये राहतो, समजतंय का? हालेलुया. आणि ती गोष्ट आय हॅव टू सेपरेट माय सेल्फ. इट्स डिफिकल्ट. मला स्वतःला वेगळं करायचं का नाही. मी खूप वेळा विचार करतो, काय भारतातली ही चांगली कल्चर आहे, व्हॉट इज रॉंग इन दॅट. पण मी देवाकडे मागत होता, मी कुठली गोष्ट अशी करत नाही प्रियानं. मी देवाकडे जातो, आय प्रे इन टंग्स अँड स्पीक इन टंग्स अँड प्रभू पवित्र आत्मा मला हे प्रगट कर, हे का नाही करायला पाहिजे. आणि मग देवाच्या आत्म्याने मला हे प्रगट केलं, सुधीर तुझ्यामध्ये मी वस्ती करतो. हालेलुया. मी सर्व समर्थ सर्व व्यापी. तुम्हाला फार सुंदर आज गाणं गायलं नाही का, आमच्या कल्पनापेक्षा मोठा, आमच्या विचारांपेक्षा अद्वेगळा, असं गाणं होतं. आणि मी विचार करत होतो प्रियानं, प्रामाणिकपणे आज सकाळी मी त्या परमेश्वराची कल्पना करत होतो, तो किती मोठा आहे. मला माहीत नाही तुमच्या किती लोक, आणि आज ते गीत आलं, आय वॉज सो ब्लेस्ड की किती अद्भुत आहे तो. मी नाही करू शकत त्याची कल्पना. तो किती महान आहे प्रियांनो. त्यांनी काय काय निर्माण केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो, तुमच्या माझ्या बुद्धीच्या भयानक पलीकडचा तो परमेश्वर आहे. हालेलुया. पण तरी सुद्धा एवढा मोठा परमेश्वर मानव होऊन माझ्यासाठी खाली आलेला आहे. हालेलुया. तरी एवढा मोठा देव परमेश्वर माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावलेला आहे. तो एवढा मोठा राजांचा राजा प्रियांनो, अद्भुत आहे. पण आता बरेचसे लोक नाही आमचं कल्चर आहे, आमची यस, पण तुम्हाला मला स्वतःला त्या प्रभूच्या हातात द्यायला पाहिजे प्रियांनो. लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जसा मूर्ती, मी हा शब्द वापरतो तुमच्यासाठी, मूर्तिकाराच्या हातामध्ये तो दगड असतो, दगड दिला जातो. जर मूर्तिकाराच्या हातात दिलेल्या दगडाने ठरवलं की मी नाही, मला नाही मारायचा, मला छन्नी हातोडीने नाही मारायचं, काय करू शकेल का मूर्तिकार? तुम्हाला माहिती आहे का, बरेचसे ख्रिस्ती लोक तसेच आहेत जे आपल्या स्वतःला स्वतःहून त्या प्रभूच्या हातामध्ये देऊन टाकत नाहीत. दे डोंट गिव्ह, दे वॉन्ट टू लिव्ह देअर ओन लाईफ. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ह्याला जिवंत यज्ञ म्हटलेलं आहे. जुन्या करारामध्ये मेलेले यज्ञ देवाला करत होते, नव्या करारामध्ये आम्ही जिवंत यज्ञ आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्हाला स्वतःहून देवाच्या, देवा मी इथं आहे, मला तुझी वाणी ऐका. यू हॅव टू तुम्हाला आणि मला शिकायला पाहिजे. बायबलचं वचन सांगताना ते फार सुरेखरित्या, तू माझ्या हातची काय असशील, काय असशील, काय असशील, सगळं ना मी. सगळे बोलत नाही, बोला ना, आपलं तोंड उघडा आजच्या सकाळच्या समय. मी
परमेश्वराच्या हातची कारागिरी आहे. म्हणजे काय हो? म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात मी स्वतःहून त्याला समर्पित, प्रभू मला तयार कर. पण बरेचसे लोक म्हणतात नाही, जसं मला पाहिजे मी तसा बनेन, आणि मग काहीतरी वेडवाकडं बनतं. म्हणायचं असतं सुंदर काहीतरी देवबापाला तुमचं घडवायचं असतं, आणि मग काहीतरी नाक इथलच्या ऐवजी इथं लागलेलं असतं. अरे काय याच्यामध्ये येशू दिसतच नाही रे. माझ्या भावानं बहिणींनो, ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या हातात स्वतःला समर्पित करता ना, त्यावेळेस देवाचा आत्मा छन्नी आणि हातोड्याचा वापर करतो. काही लोकांना नाही, मला नाही, मला बस रविवारी येतो मी, बस झालं, मला बाकी अजून जास्त काय. हे परमेश्वरा तुम्हाला घडवायचं आहे, कारण त्यांनी तुमच्यासाठी काही योजना केलेल्या आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देवाच्या आत्म्याने इथं जमलेल्या प्रत्येकासाठी देवा जो प्लॅन्स आहेत, हालेलुया, त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कल्पना आहेत. त्याची इच्छा आहे की तुम्ही घडलेले असावं, असं पात्र जे त्याच्या गौरवासाठी वापरलेलं असेल. हालेलुया, हालेलुया. स्वतःला वेगळं करा. वेगळे विचार करणारे लोक, सर्वात पहिली गोष्ट प्रियांनो, जगापेक्षा वेगळं म्हणजे माझे विचार जगापेक्षा वेगळे असले पाहिजे. आमेन. काय असलं पाहिजे? माझे विचार जगासारखे असता कामा नये. आय कॅनॉट बी लाईक वर्ल्ड. मनाचं नवीकरण मला करायचं आहे. मी विश्वासाने चालणारा, विश्वासाने बोलणारा, विश्वासाने बघणारा व्यक्ती असला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा प्रियांनो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, सर्वात मोठी बदल तुमच्या माझ्यामध्ये काय व्हायला पाहिजे, तर आमच्या विचारांना आम्ही बदलायला पाहिजे. द बेस्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बरेचसे लोक आपल्या जीवनामध्ये आशा सोडून देतात. आज तुम्हाला मी सांगतो, कदाचित तुमच्या जीवनामध्ये समस्या आल्या असेल, माझ्या जीवनामध्ये येतात, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात, पण त्या आमच्याकडून चांगल्या गोष्टीच घडवतात. हालेलुया. फक्त मी तुला समर्पित होतो. हेल्प मी. आय वॉन्ट टू वॉक इन द स्पिरिट. स्वतःला वेगळं करा जगाच्या पासून, त्या जगाच्या गोष्टींपासून. सेपरेट सेज द लॉर्ड. आणि मग डू नॉट टच द अनक्लीन. वाचा ना. आणि अशुद्धला शिवू नका. आणि अशुद्धाला शिवू नका, म्हणजे मी तुम्हास अंगीकारीन. आता हे अशुद्ध काय आहे? हे अशुद्ध पशु पक्षी खाणं पिण्याबद्दल नाहीये. येशू म्हणाला, जे तुम्ही खात, जे तोंडावात जातं ते बाहेर पडतं, त्याने तुम्ही अशुद्ध होत नाही. अशुद्ध होतं जर तुमचं हृदय, कारण ह्या मुखातून जे काही बाहेर येतं ते पूर्ण शरीराला अशुद्ध करतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून माझ्या भावनांनो, सगळे म्हणा, देवाने मला आशीर्वाद देण्यासाठी वेगळं केलं आहे. कशाला वेगळं केलं आहे? देवा माझ्या भावना वेगळं केलं. मी म्हणत नाही, बायबलचं वचन सांगतं. ओके, गणनाचं पुस्तक याचा 16वा अध्याय 9 आणि 10 वचन. 2 गोष्टी देवाने आम्हाला वेगळं केलं याजक म्हणून. 2 गोष्टीसाठी, परमेश्वराची उपासना करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी. तुम्ही यहोवाच्या मंडपाचे काम करावे. तुम्ही यहोवाच्या मंडपात प्रत्येकाने, इथं जमलेला प्रत्येक जण यहोवाच्या मंडपामधला काम करी असला पाहिजे. आमेन, हालेलुया. मग ते काही काम असो, कदाचित त्या ठिकाणी वेलकमचं काम असेल, प्रेज द लॉर्ड, ते यहोवाच्या मंडपातलं काम आहे. अजून खुर्ची उचलायचा, मला माहित नाही प्रियांनो, दान द्यायचं असेल पुढं. आणि समुदायाची सेवा करायला त्यांच्या समोर उभे राहावे, म्हणून तुम्हाला इस्रायलाच्या देवाने आपणाजवळ आणायला इस्रायलाच्या मंडळीतून तुम्हाला वेगळे केले आहे. तुम्हाला काय केलं आहे?
सगळं म्हणा, देवाने मला वेगळं केलं आहे याजक म्हणून. पुढं, हे तुम्हाला थोडे आहे काय? संपलं ग. असं कसं? 10वं वचन. अच्छा. आणि त्याने तुला व तुझ्यासमोर तुझ्याबरोबर तुझे सर्व बाहू लेवी व संतान यांना जवळ आणले आहे, तरी तुम्ही याजकपण मिळवायला पाहता काय? आमेन. तुम्हाला सेवा करायला वेगळं केलेलं आहे. आपण अजून एक वचन वाचू त्यासाठी. मला ठीक आहे, पहिले इतिहासाचं पुस्तक याचा 23वा अध्याय 13 वचन, कारण त्यामध्ये ते जास्त स्पष्ट होतं मी जे वक्तव्य केलं त्याबद्दल. तुम्हाला सेवा करायला आणि आशीर्वाद द्यायला, उपासना करायला आणि आशीर्वाद द्यायला वेगळं केलेलं आहे. पहिले इतिहासाचं पुस्तक याचा 23वा अध्याय, फर्स्ट क्रॉनिकल्स चॅप्टर 23 वर्स 13. पहिले इतिहासाचं पुस्तक 23वा अध्याय आणि 13 वचन. पहिले इतिहासाचं पुस्तक 23वा अध्यायाचं 13 वचन. अमरामाचे मुलगे अहरोन व मोशे आणि अहरोनाला त्याच्या संतानाला परंपरेने यहोवाच्या सेवेसाठी त्याच्या पुढे धूप जाळायला, त्याच्या समोर धूप जाळायला व त्याच्या नावाने आशीर्वाद द्यायला आणि त्याच्या नावाने आशीर्वाद द्यायला परमपवित्र स्थानी आपल्या पवित्र कामाकरिता सर्व काळ वेगळे केले होते. आमेन. 2 गोष्टी वेगळं केलेलं आहे. या ठिकाणी वचन पाहाल तर देवाची स्तुती करण्यासाठी. कशासाठी? सगळेजण मला, देवाने मला परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी वेगळं केलं आहे. आता माझा प्रश्न असा आहे, ज्यासाठी देवाने तुम्हाला वेगळं केलंय ते तुम्ही करताय का? प्रश्न आहे, फार महत्वाचा आहे. तुम्हाला वेगळं केलं देवाने. देव म्हटलं की माझी इच्छा आहे. तुम्हाला पास्टर मी याजक नाही. बायबलचं नव्या करारामध्ये काय सांगतं? 1 पेत्र 2 अध्यायाचं 9 वचन. देवाने तुम्हाला आपले स्वतःचे लोक याजक, राजकीय याजक बनवलेलं आहे. तुम्हाला धूप जाळण्यासाठी नव्हे. काय बनवलं पहा. 1 पेत्र 2 अध्यायाचं 9 वचन. तुम्ही तर निवडलेला वंश आहात, राजकीय याजक वर्ग. तुम्ही साधे याजक नाही, राजकीय याजक आहात. पवित्र राष्ट्र आहात. मोलाने मिळवलेले लोक आहात. आमेन. मोलाने, येशूच्या रक्ताने विकत घेतलेले लोक. कशाला? यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलवलेले आहे, त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. प्रेज द लॉर्ड. त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा, त्याची स्तुती करावी. ओके. तुम्ही टू प्रोक्लेम द प्रेजेस ऑफ हिम असं म्हटलं इंग्लिशमध्ये. टू प्रोक्लेम द प्रेजेस ऑफ हिम. जो परमेश्वर आहे त्याचे स्तुती तुम्ही घोषित करावी. तुम्हाला राजकीय याजक बनवलेलं. आता माझा प्रश्न आहे, ज्यासाठी तुम्हाला बोलवलं वेगळं, सगळे म्हणा मला वेगळं केलं आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं माझी इच्छा होती मी सुवार्तेबद्दल बोलावं, पण हे वेगळं केलं त्या शब्दावर मी मनन करत होतो. इनफॅक्ट मी मागच्या शुक्रवारी सकाळी बायबल स्कूलमध्ये त्यांच्या शेवटच्या दिवशी मी हे उपदेश केला. तुम्हाला मला वेगळं केले उपासना करण्यासाठी. मी उपासना करण्यासाठी वेगळा केलेलं आहे. फक्त रविवारी सकाळीच नाही आहे. तुमच्यापैकी काही लोक रविवारी सकाळी उपासना करतात, मग नंतर विसरून जातात. आठवडाभर काय उपासना कर, नाही बस झालं मला हे नाही. माझ्या भावानं बहिणींनो, यू आर कॉल्ड. तुम्हाला वेगळं केलेलं ह्यासाठी की तुम्ही देवाची उपासना करावी. आता तुम्हाला काय धूप घालून ती जाळायचं नाही आहे, पण हा ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ सातत्याने तुम्हाला सादर करायचा आहे. कधी सादर करायचं आहे. कसं कधी सादर करायचं आहे? बायबलचं वचन काय सांगतं त्याबद्दल? पवित्र शास्त्र काय सांगतं? इब्री लोकासपत्र 13 अध्यायाचं 15 वचन काय सांगतं बरं? नित्य
नित्य. म्हणून आपण त्याच्याद्वारे त्याच्या आपल्या स्वतःद्वारे ख्रिस्त येशूद्वारे देवाला स्तुतीचा यज्ञ म्हणजे त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ नेहमी अर्पावे. नेहमी म्हटलं का तुमच्या याच्यामध्ये? रमाबाईने म्हटलं नित्य अर्पण करावे. रमाबाई नित्य, कधी कधी कंटिन्युअली, लेट अस कंटिन्युअली ऑफर, कंटिन्युअली देवाची स्तुती तुमच्या मुखामधून, तिला कधी दुष्काळ पडू नये. देवाला धन्यवाद देण्यासाठी दुष्काळ पडू नये. मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर असेल, रात्री झोपताना असेल, मला माहित नाही, तुमच्या सेल ग्रुपमध्ये जिथं तुम्ही एकत्र येता तिथं स्तुती स्तवन असेल, देवाला धन्यवाद देणं. प्रियांनो, इथं गीतं गातात उशिरा येणाऱ्या लोकांना उशिरा येण्यासाठी नाहीये. दॅट्स नॉट द पर्पज. नाही आता जाऊ दे रे, गीतं चालू आहे, वचनाच्या वेळेस मी जाईन, प्रभू वचनाच्या वेळेस मी जाईन. दॅट इज नॉट द पर्पज. मला माहित आहे प्रियांनो, हे कठीण आहे, पण माझं समर्पण स्तुतीसाठी आहे. हालेलुया. मला वेगळं केलेलं आहे, जे देवाला पाहिजे ते देण्यासाठी. हालेलुया. फक्त स्तुतीसाठी बोलवलंय का आशीर्वाद देण्यासाठी बोलवलेलं आहे? कशाला बोलवलेलं आहे? मगाशी वाचलं ना आपण दुसरे इतिहास पुस्तक 23वा अध्याय आणि 13 वचन. कशासाठी बोलवलेलं आहे? कशासाठी वेगळं केलं तुम्हाला? धूप जाळायला व त्याच्या नावाने गिव्ह द ब्लेसिंग. कशासाठी बोलवलेलं आहे? सगळे म्हणा, देवाने मला आशीर्वाद देण्यासाठी. 2 पेत्र याचा नाही, 1 पेत्र क्षमा करा, 3रा अध्यायाचं 9 वचन. 1 पेत्र 3रा अध्यायाचं 9 वचन काय सांगतं पहा बरं. वाईटाबद्दल वाईट, जो तुमचं वाईट करतो त्याला फटके मारा, त्याला शिव्या द्या, त्याला वाईट करा नाही. पुढं, किंवा निंदेबद्दल निंदा अशी फेड करू नका. तर उलट आशीर्वाद द्या. तर उलट काय द्या? प्रेज द लॉर्ड. काय होतं आशीर्वादाने? कारण आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठीच तुम्ही बोलवलेले आहात. सगळं मला बोलवलेलं आहे. हो, तुम्ही सगळे बोलत नाहीत. मला बोलवलेलं आहे आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी. आणि म्हणून मी सातत्याने, हो बोला की, म्हणून मी सातत्याने आशीर्वाद देतो. काय होतं माहितीये का आशीर्वादाने? नीतिसूत्रे 11:11 मध्ये सांगितलेलं आहे. मी जे सांगतो वचन ते विश्वास ठेवा. नीतिमानाच्या आशीर्वादाने नगराची उन्नती होते. हालेलुया. म्हणजे तुम्ही जिथं कुठं जाता तुम्ही आशीर्वाद द्या. प्रेज द लॉर्ड. खड्डा आला की आशीर्वाद द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कठीण आहे पुणे शहरामध्ये, पण देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे. आम्ही अपशब्द वापरू शकत नाही. हालेलुया. आम्ही फक्त आशीर्वाद देण्यासाठी बोलवलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देवाने तुम्हाला सगळं, देवाने मला वेगळं केलेलं आहे आशीर्वाद देण्यासाठी. द्या ना आपल्या शेजाऱ्याला आशीर्वाद. मी तुला आशीर्वाद करतो, तू आशीर्वादित हो. हे तुम्ही नीतिमान आहात, द्या आपल्या शेजाऱ्याला, आपल्या लेकरांना. तुम्ही आशीर्वाद आहात, बोला त्यांच्यावर आशीर्वादाचे शब्द बोला. हालेलुया. आरोग्याचे आशीर्वाद, जीवनाचे आशीर्वाद,
आम्ही बोलायला पाहिजे प्रियांनो. आशीर्वाद मुखाने दिलं जातं. मला थांबायला पाहिजे, मी बराच वेळचा बोलतोय, पण आज मला एक गोष्ट सांगू द्या प्रियांनो. देवाने आम्हाला वेगळं केलेलं. अजून एका गोष्टीसाठी मी सांगून संपवेल. पॉल म्हणतो की माझ्या आईच्या उदरापासून मला वेगळं केलं ह्यासाठी की माझ्यामध्ये ख्रिस्त प्रगट व्हावा. गलतीकरासपत्राचा पहिला अध्याय, गलतीकरासपत्राचा पहिला अध्याय 15 आणि 16 वचन. गलतीकरासपत्राचा पहिला अध्याय 15 आणि 16 वचन. परंतु मी माझ्या आईच्या गर्भातून जन्मलो तेव्हापासून ज्या देवाने मला वेगळे केले, देवाने मला, माझ्या भावना बहिणींनो, मी विचार करत होतो की पॉल म्हणतो माझ्या आईच्या गर्भातून मी जन्मलो तेव्हा देवाने मला वेगळं केलं. का? देवाने त्या कुठल्या रोड जात होता तो, कुठल्या मार्गावर, दमिश्कच्या मार्गावर चाललेला असताना तेव्हा वेगळं केलं. पॉल म्हणतो मी आईच्या उदरामध्ये होतो, मी आईच्या उदरामध्ये होतो तेव्हा त्यांनी मला वेगळं केलं. इनफॅक्ट ज्या वेळेला त्या स्तेफनाला धोंडमार होती, पावलाच्या पायथ्याजवळ सगळे कपडे गोळा केले होते आणि पॉल त्या मर्डरला मान्य होता, त्या खुनाला मान्य होता, तेव्हा देखील तो वेगळा केलेला होता. चॅलेंजिंग आहे. ज्या वेळेला पॉल ख्रिस्ती लोकांना यरुशलेममध्ये पकडून जेलमध्ये टाकत होता, घराघरात घुसून तो त्यांना जेलमध्ये टाकत होता, त्यावेळेला सुद्धा तो वेगळा केलेला होता. चॅलेंजिंग आहे. पण पॉल म्हणतो ऐका, तुम्हाला मला देवाने, माझ्या भावानं बहीण, आज मी तुम्हाला सांगतो, देवाला तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी माहिती आहेत. तुमचे केस किती आहेत, किती लोकांना माहिती आहेत तुमचे केस किती आहेत, किती लोकांना माहिती आहेत. मी त्यांना म्हणत नाही की ज्यांना पूर्णपणे, रॉबिन दादाने हात वर केलेला आहे, तुमच्याबद्दल बोलत नाहीये मी. नाही, तुम्ही तरी तुम्ही मोजू नाही शकत, मधी नाहीये, पण त्यांच्याबद्दल बोलत नाहीये मी. पण त्यांच्याबद्दल बोलत आहे की ज्यांचे केस आहेत. किती लोकांना मोजता येतात तुमचे स्वतःचे केस, किती लोकांनी मोजलेले आहेत? नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या परमेश्वराने तुमचे केस मोजलेले आहेत. आणि आज सकाळी किती गळलेले त्याची नोंद देखील त्याच्याजवळ आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, इमॅजिन, ज्या परमेश्वराला एवढं सगळं माहित आहे, तुम्ही का चिंता करता? तो तुमची काळजी घेणारा आहे. ही लव्ज यू. प्रियांनो, विचार करा, तो तुमच्या प्रॉब्लेम माझा असा आहे की मी त्याच्या वचनाकडे लक्ष देत नाही, मी माझ्या स्वतःचं मन बदलत नाही. समस्या येतात आणि मी ते टेन्शन घेतो आणि जगासारखंच वागायला लागतं. टेन्शन येणार, पण मी निर्णय करतो, मी टेन्शन न घेता देवाची स्तुती करणार. मला माहिती आहे चॅलेंजेस आहेत, माझ्या लेकराची मला फी भरायची आहे, मला माझ्या व्यवसायामध्ये समस्या आहेत, पण मी देवाला स्तुती करणार आहे, देवाला धन्यवाद देणार आहे. माझं समर्पण त्यासाठी आहे, कारण मी वेगळा केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही हे करायला लागता प्रियांनो, तेव्हा परमेश्वराचा चमत्काराचा अनुभव येतो. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ज्या वेळेला यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती, दुथडी म्हणजे पूर आला होता, पाऊस पडला होता, दुथडी भरून वाहत होती, तेव्हा परमेश्वराने म्हटलं की माझ्या याजकांना सांग, आपल्या खांद्यावर त्या ठिकाणी तो देवाचा कोश घ्यायचा आणि पाय टाकायचा आहे. परमेश्वरा, या दुथडी भरलेल्या, पाण्याने भरलेल्या या नदीमध्ये मी पाय टाकणार आहे. मी वाहून गेलो तर काही ठेवत नाही, पाणी सगळं वाहते, मोठमोठे घरं वाहून घेऊन जाते. पूर आलेला आहे दे बापा. मी सांगतो ना, जा. याजकांनी देवाच्या वचनाचं पालन केलं आणि प्रियांनो, काय घडलं? ज्या वेळेस पहिला पाऊल टाकला काही घडलं नाही, दुसरा पाऊल टाकला काही घडलं नाही. ज्या वेळेस ते याजक आत आले,
अचानकरित्या तिथून येणारा जो पाण्याचा ओघ आहे थांबला. कितीतरी मैल दूर तो जाऊन थांबला, एखाद्या भिंतीसारखा. हालेलुया. पण त्यासाठी त्यांना विश्वास ठेवावा लागला. ख्रिस्ती जीवन वेगळं जीवन आहे, विश्वासाचं जीवन आहे. सगळे म्हणा, ख्रिस्ती जीवन वेगळं जीवन आहे, विश्वासाचं जीवन, देवाच्या वचनाचं पालनाचं जीवन आहे. तुम्हाला देवाचं वचन जेव्हा तुम्ही पाळता त्यावेळेस चमत्कार होतात. गुरुजी रात्रभर श्रम केले, एकही मासा पकडला नाही, पण तुमच्या शब्दावरून मी जाळं टाकतो आणि मग मोठ्या माशाचा घोळका त्याच्या जाळ्यामध्ये अडकला. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही आणि मी वेगळे केलेले लोक आहोत. विश्वास ठेवण्यासाठी माझ्या भावानं बहिणींनो आज तुम्हाला विनंती करतो, तो प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्यामध्ये आहे. पण स्वतःला वेगळं समजा. काही लोक ह्या जगाबरोबर एवढे मिक्स होऊन जातात, जगामध्ये यांच्यामध्ये वेगळं पण दिसतच नाही. असं वाटतच नाही हे जिवंत लोक आहेत ख्रिस्तासाठी. यांच्या बोलण्यामध्ये, यांच्या वागण्यामध्ये, यांच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला कारण देतात. मी माझ्या भावानं बहिणी तुम्हाला विनंती करतो, स्वतःला त्या प्रभूच्या हातात द्या. तो तुम्हाला तयार करत आहे, तो तुम्हाला घडवत आहे. तुम्ही कुठेही असा, काही असा, कशामध्ये असा, परमेश्वर तुम्हाला घडवत आहे त्याची वाणी ऐकण्यासाठी. हालेलुया. आपण आपल्या जागेवर उभे राहूया प्रियांनो. जस्ट स्टँड इन हिज प्रेझन्स. त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये काही वेळ पवित्र आत्म्याला आपण संधी देऊया आमच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी. पॉल म्हणतो, मी स्वार्था सांगण्या, देवाची स्वार्थाने वेगळा केलेलो आहे. आय एम सेपरेटेड अनटू गॉड. मी वेगळा केलेलो आहे. तुम्ही आज माझ्या भावानं बहिणींनो वेगळे केलेले लोक आहात. ह्या जगापासून वेगळे आहात. ते वेगळं पण तुमच्या जीवनात दिसत आहे का? कॉलेजमध्ये ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी जाते 11वी मध्ये, आणि ज्या वेळेला ती 11वी मध्ये असते, ती बघते की सर्व तिच्या बरोबरचे विद्यार्थी काहीतरी वेगळे आहेत. मग चर्च मधली मुलगी म्हणते, मी काय आहे, मी कशी आहे. ते तर असं बोलतात, ते शब्द वापरतात, मी का नाही वापरावे. ती म्हणते त्या मुलींना मित्र आहेत, मी का नाही करावे. ते मुलगा तो सिगरेट पितो की तो वेगळा, मी नाही करू शकत का. वेगळं पण. माझ्या भावानं बहिणीनं तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, हे चॅलेंज आहे. वेगळं जीवन, पवित्र जीवन जगण्यासाठी केलेलं आव्हान आहे. फक्त कॉलेजमध्ये नाही, कामावर असताना, जिथं तुम्ही कामाला असता, तुम्हाला वेगळं पण तुम्हाला जीवन जगलं पाहिजे. तुम्ही लोकांसारखं एक रूप एक समान होऊ शकत नाही. तुम्ही वेगळं असलं पाहिजे. तुमचं बोलणं वेगळं असलं पाहिजे. तुमच्या लोकांच्या बद्दलची भावना वेगळ्या असल्या पाहिजे. लोक म्हटले पाहिजे ही आगळी वेगळी व्यक्ती आहे. आणि त्यासाठी छळातून जावं लागतं, त्रासातून जावं लागतं. मला माहिती आहे, खूप त्रासातून जावं लागतं. मित्र सोडून जातात, मैत्रिणी सोडून जातात, आमच्या सांगती बोलत नाहीत. पण प्रभू मी तुझ्यासाठी वेगळा केलेलो आहे. ह्याला त्यागाचं जीवन म्हणतात प्रियानो, ह्याला सॅक्रिफायसल लाईफ म्हणतात. स्वतःला त्या प्रभूच्या हातात देणं. तेच एक दिवस तुमच्याकडे येतील, म्हणतील हे तुझ्यामध्ये जे आहे ते मला पाहिजे आहे. कारण तू सर्वदा आनंदी आहे. कठीण आहे, रडावं लागतं कधी कधी घरी येऊन. कधी कधी अश्रू ढाळावे लागतात की मला मित्र नाहीत, मैत्रिणी नाही आहेत, मी जगासारखं करू शकत नाही. आय एम समथिंग डिफरंट. हो, मी तुम्हाला वेगळं केलेलं आहे. कारण प्रियांनो एक दिवस असा येणार आहे, तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, शेरडातून मेंढरं वेगळे केले जातील. जे उजव्या बाजूला असतील त्यांना सार्वकालिक जीवनामध्ये जागा असेल. पण ज्यांनी फक्त मुखवटे घातलेले असतील, मला हात जोडून क्षमा मागू द्या परत एकदा की त्यांना डाव्याकडच्यांना मी तुम्हाला ओळखत नाही हा शब्द तिथे येईल. स्वतःला
अशुद्धातून शुद्धतेमध्ये वेगळं, तुमच्यामध्ये जिवंत देव राहतो. असं समजू नका मी तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही मैत्री करू नये. माझे मित्र आहेत, विधर्मी आहेत, आम्ही भेटतो, बोलतो, वेगळ्या प्रकारचे मित्र आहेत. पण त्यांना माहित आहे काही गोष्टी मी करत नाही, काही गोष्टीमध्ये मी बोलत नाही, काही गोष्टीमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. आम्ही एकत्र चहा पितो, आम्ही एकत्र जेवतो, आम्ही एकत्र राहतो. बट आय एम सेपरेटेड. मी वेगळा आहे. आय लिव्ह अ सेपरेट लाईफ. माझ्या भावना बहिणींनो, देव तुम्हाला ती कृपा देव. आज पवित्र आत्मा, मला माहित नाही मी कोणा सांगती बोलत आहे, but there is a some struggle happening in your heart. तुमच्या मनात, तुमच्या जीवनात, तुमच्या कामावर you are struggling, but the Holy Spirit is strengthening you right now. तुमच्या अशक्तपणात शक्ती देणारा तो परमेश्वर आहे. तुम्हाला वेगळं जीवन देण्यासाठी, आगळं वेगळं प्रभू मला कृपा दे. तो पवित्र आत्मा आज त्याची उपस्थितीच्या द्वारे तुम्हाला बळकटी देतोय. होली स्पिरिट, वी सरेंडर. आम्हाला घडव पित्या, मला तयार कर प्रवेश, मला बनव माझ्या देवा. आज जाऊया प्रियानो त्या प्रभूच्या जवळ आणि स्वतःचं समर्पण करूया. आपलं स्वतःचं समर्पण प्रभूच्या हातात देऊया. आणि तो पवित्र आत्मा आज तुमचा ताबा घेणार आहे. तेरे पास आता हो येशू, तेरे पास. या त्याच्या जवळ या प्रिया. आपली जागा सोडून तुम्ही त्याजवळ येऊ शकता. आता हो येशू. आज तुम्हाला समर्पण करायचं आपलं हृदय, आपलं जीवन त्याच्या जवळ जा. जस्ट कम टू इन हिज प्रेझेन्स. आता हो येशू, तेरे पास हर पल मेरी हर करती रहे. हर दिन मेरी हर गाती रहे. हर पल मेरी हर करती रहे. हर दिन मेरी हर गाती रहे. यीशुआ 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 यीशुआ. प्रभू परमेश्वर तुम्हाला असं एक सुंदर आकृती तयार घडवू इच्छितो प्रियांनो. फार सुरेख त्याची इच्छा आहे. पण मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या स्वतःला त्याच्या हातामध्ये द्या. सरेंडर युअरसेल्फ, सेपरेट युअरसेल्फ टू हिम. की प्रभू मला घडव तुझ्या आत्म्याद्वारे. माझ्या जीवनातील प्रत्येक घटनांमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू मी तुला समर्पित होईल. प्रभू मी नाही करू शकलो, मी
उपासना, मी वर्शिप नाही करू शकलो, मी त्या वेळेत जाऊ शकलो, पण मी माझा समर्पण करत आहे की मी वेळेमध्ये तुझी उपासना करायला जाईल. कारण ते माझं, त्यासाठी तुम्हाला निवडलंय, वेगळं केलेलं आहे प्रभू. मी त्यासाठी स्वतःला वेगळं करेन प्रभू. माझ्या भावना बहिणींनो, आज देव परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे स्वतःला वेगळं करण्यासाठी, प्रभू वेळ काढण्यासाठी, फक्त तुझ्या उपासने, तुझ्यासाठी, त्या वचनाचं मनन करण्यासाठी की ते वचन मला घडवणार आहे प्रियानो. फक्त वचन मला घडवणार आहे. माझ्यामध्ये आकार देणारं पवित्र शास्त्र आहे. त्या प्रार्थनेसाठी, त्या स्तुतीसाठी मी वेळ काढणार आहे. मी स्वतःला समर्पित करत आहे प्रभू. माझा ताबा घे. Thank you, Jesus. Holy Spirit, take over our lives, O God. Today, minister to your people, O God. Minister, O Lord. मी रेचल ताईला विनंती होती यावेळेस पुढे येईल आणि आम्हा सर्वांसाठी प्रार्थना करेल. जसं प्रभूचा आत्मा चालवतो प्रियांनो, देवाचा आत्मा इथं आहे. तो आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये काम करत आहे. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करत आहे. अलाव हिम. तो देवाचा आत्मा आमच्या जीवनात सांगते काम करत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. प्रियानो, कदाचित तुम्ही इथं आहात आणि तुम्हाला कठीण वाटतंय, मी हे कसं करू, परंतु तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. Amen, Lord. मी तुला शक्ती देणार आहे. तुझ्या अशक्तपणामध्ये माझी शक्ती तुझ्यासाठी पुरेशी आहे. Yes, my Father. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. धन्यवाद प्रभू आजच्या वचनासाठी. धन्यवाद. आणि ते वचन आम्ही स्वीकारतो प्रभू. धन्यवाद. तू प्रत्येकाला तू बोलवलं आहे, वेगळं केलं आहे तुझी स्तुती करण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी प्रभू. एक आशीर्वाद बनण्यासाठी, तुला प्रगट करण्यासाठी प्रभू. आज प्रभू आम्ही किती क्षेत्रामध्ये कमी पडतो प्रभू, आम्हाला क्षमा कर. आणि प्रभू तू आम्हाला कृपा दे, पवित्र आत्मा ते सामर्थ्य दे प्रभूजी, तुझ्यासाठी उभं राहण्यासाठी. ते वेगळंपण प्रभूजी, त्या वेगळेपणामध्ये तू आम्हाला उभं कर प्रभू. प्रभू आणि तुझं प्रेजेस प्रभू, तुझी स्तुती आमच्या जीवनामधून होऊ दे प्रभूजी. तुला प्रगट करण्यासाठी प्रभू आमचं समर्पण आम्ही करतो. हे आम्ही स्वतःच्या शक्तीने करू शकत नाही, पण प्रभू आम्हाला तुझ्या कृपेची गरज आहे. आज प्रभू ती कृपा आम्ही स्वीकारतो, ती शक्ती आम्ही स्वीकारतो प्रभूजी, तुझ्यासाठी एक साक्ष राहण्यासाठी प्रभू. आणि प्रभू धन्यवाद की तुझं गौरव तू करून घेतोस प्रभूजी आमच्या जीवनातून प्रभू. प्रत्येक लहान लहान गोष्टीद्वारे तुझं गौरव तू आमच्याकडून करून घेणार आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. जिथं तू आम्हाला ठेवलं आहेस, कामावर जिथं तू आम्हाला रोपला आहे प्रभू, तिथं तू आम्हाला एक साक्ष बनवतो, म्हणून धन्यवाद. तुझं गौरव करणार आहे प्रभू. धन्यवाद. तुझी स्तुती करतो प्रभूजी. आजच्या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आमच्या जीवनातून 100 पट फळ येऊ दे प्रभू. Amen, Lord. धन्यवाद दे येशूच्या नामामध्ये. Amen. आमेन. आमेन. Praise the Lord. आणि देवाचं वचन आपण एकत्र बोलणार आहोत. आणि प्रियांनो, परत एकदा ही सुवार्थ आहे, विसरू नका. जे पावलाला कोणीतरी दिली, इनफॅक्ट पावलाला खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने दिली, ती त्याने आम्हाला दिली. आता आम्हाला ती दुसऱ्यांना द्यायची आहे. आमेन. आपण एकत्र बोलूया. कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून टाकले. त्यापैकी महत्त्वाचे हे आहे की शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापासाठी मरण पावला,
त्यास पुरण्यात आले व शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यास पुन्हा उठविण्यात आले. आमेन. तदे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची पवित्र संगत आणि सहभागिता आम्हा सर्वांसह आतापासून सदा सर्व काळ राहो. दैबाप तुम्हाला आशीर्वादित करो, त्याची कृपा दृष्टी तुमच्यावर असो, त्याची शांती तुमची अंतःकरण आणि तुमची मन ख्रिस्त येशूमध्ये राखली जाओ. तुमच्या अन्न पाण्याला बरकत असो, येशूच्या नावामध्ये. आमेन. 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 कोणाला तरी भेटूया आणि आशीर्वाद देऊया प्रियांनो. ह्या